आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। माधुरीसाठी आंदोलन केलेल्या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आमदार येड्रावकर। नांदणीतील माधुरीच्या निवारा केंद्राची केली पाहणी। नांदणी मठात लवकरच माधुरी हत्तीणीचे पुनरागमन होणार असून इतर हत्तीसाठी देखील या निवारा केंद्रात सोय करण्यात येईल। तसेच माधुरी हत्तीसाठी आंदोलन केल्याप्रकरणी 40हून अधिक नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी दिली। नांदणी मठात माधुरीच्या निवारा केंद्राची पाहणी करण्यासाठी आमदार येड्रावकर यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी माधुरीच्या निवासासाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था, अन्य कामाचा आढावा घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या। माधुरीच्या पुनरागमनामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून तिच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। माधुरी हत्तीच्या निवासासाठी उत्तम दर्जाच्या सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे। शेडची रंगरंगोटी, सुरक्षिततेसाठी संरक्षक जाळ्या, स्वच्छ पाणी, आरोग्यविषयक सुविधा तसेच आवश्यक त्या सर्व सोयी सुविधांची उभारणी केली जात आहे। हत्तीसाठी अनुकूल आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर दिला जात आहे। यावेळी बोलताना आमदार येड्रावकर म्हणाले, माधुरीच्या आगमनामुळे मठ परिसरातील प्राणी संवर्धन उपक्रमाला अधिक बळ मिळणार असून पर्यटक आणि प्रेमापोटी हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे। माधुरीला वनताराला नेत असताना तिच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या। त्यानंतर 40हून अधिक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। या नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी जैनसेन भट्टारक भट्टाचार्य, महास्वामी वनताराचे धर्मेश सयानी, धनश्याम पडरिया, जिल्हा परिषद सदस्य प्रचिता कोळी, सरपंच संगीता तगारे, माजी सभापती मीनाक्षी कुरडे, मायगोंड पाटील, सागर शंभूशेटे, संजय बोरगावे, बाहुबली चौगले, PL आंबी, बाबासाहेब बागडी, प्रशांत लड्डे, राकेश पाटील सावंत्रे, बबन टारे, सुजय पाटील, संजय कुरडे, रोहन पाटील, निखिल टारे आदी उपस्थित होते।